हाय, मी मानसी. तर आज माझ्या वडिलांचं होतं दुसरं वर्ष श्राद्ध आणि त्यासाठीच सकाळी सकाळी जेवणाची तयारी चालू होती. आणि या त्यांच्या 3 नाती ज्या की जेवणासाठी लुटूपुटूची मदत करत होत्या. पुऱ्या करायला घेतल्या आणि लहान मुलांनी मदत केली नाही असं तर होणारच नाही, तर त्यातलीच काही मदत यांची चालू होती. जुलै महिना हा जेवढा गोड आठवणींचा तितकाच वाईट आठवणींचा आहे. कारण या महिन्यातच या तिघांचे बड्डे झाले आणि त्याच महिन्यात श्राद्धसुद्धा येतं. त्यामुळे गोड कडू आठवणींनी भरलेला हा महिना. माझ्या वडिलांना चहा खूप आवडायचा आणि गोड पदार्थ खूप आवडायचे. त्यासाठी गोडाचं नैवेद्य आणि चहा त्यांच्यासमोर ठेवला होता. आणि त्यानंतर सर्व नातवंडांनी मोठ्यांनी बाबांच्या फोटोचं दर्शन घेतलं. रवीला बाबा काय हे तर माहीतच नव्हतं, कारण की ती अगदी 6 महिन्यांची होती तेव्हा. ग्रीशाचं खूप डोकं दुखत होतं 2-3 दिवस झाले, त्यामुळे त्यांनी तिला दवाखान्यामध्ये घेऊन गेले. ते डॉक्टरने तिला ड्रॉप दिलेला डोळ्यामध्ये टाकायला. तर इथे स्वराज बघा कसं करतोय डोळे. तोही तो फील घेतोय की मला कसं वाटेल डोळ्यात ड्रॉप टाकलं तर. सगळे भीतीने अगदी तिच्याकडे बघत होते की तिला डोळ्यात ड्रॉप टाकायला घेतले, तिला कसं होईल म्हणून. ती पण घाबरत होती आणि हे बाकीचे पण बघणारे घाबरत होते. हे छोटं खूप मायाळू आहे. जसा तिच्या डोळ्यात ड्रॉप टाकला तसं तिने वरती हात घट्ट ठेवून दिला होता. बराच वेळ ती तसंच पकडून ठेवली होती. एवढी तिची काळजी घेते. तिचा ग्रीशामध्ये खूप जीव आहे आणि ग्रीशाचाही तिच्यामध्ये खूप जीव आहे अगदी. तिची मम्मी नसेल ना तर ती ग्रीशाला हक करणार, आपल्याकडे कोणाकडे येणार नाही. एवढं दोघी एकमेकींची काळजी घेतात या. पण इथे लगेचच आजीने काढला वीक पॉईंट, तो म्हणजे खाऊ. थोडा ब्रेक घेतला आणि स्वतःचा वाटा पहिले मॅडम घेऊन आल्या. हां. आणि मग त्यानंतर पुन्हा तिच्या कामाला ती तत्पर. जेव्हा सगळे असे नातवंड एकत्र खेळत असतात तेव्हा मात्र वडिलांची आठवण येते, कारण की नातवंडांमध्येच आजोबांचा जास्त जीव असतो. तर आज ते आमच्यात नाही आहेत. नर्सरीला होते तेव्हा बाबा तिघांना कधी कधी घ्यायला जायचे. मग बाबा जेव्हा घ्यायला जातील तेव्हा त्यांची मोठी मजा असायची, कारण की बाबांना इझिली ते इमोशनल ब्लॅकमेल करायचे. मग काय, बाबा लगेच खाऊ घेऊन द्यायचे. त्याच्यामुळे बाबासोबत असतील तर त्यांना मजा. आम्ही सहसा त्यांना असं खाऊ वगैरे काय घेऊन द्यायचं नाही ना, बाबा लगेच घेऊन द्यायचे. मामा मामी काकी ते होते इथे कार्यक्रमाला. कार्यक्रम आटपला आणि मग सगळे त्याच्यात निघाले होते घरी. हिलाही थोडी बाहेर जाण्याची इच्छा होत होती की आता सगळे चाललेत आणि मी घरातच, मला पण मम्मी बाहेर घेऊन चल, असं चालू होतं हिंदवीचं पण.